तो ऑफिसमधून. सगळे बसलेलेच असतात. सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ न करता गप्प बसतो. मुलीकडे पाहायची तर इच्छा नसते, पण घरचे सगळे खूपच आग्रह करतात. बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात. दुसऱ्या दिवशी भेटण्याचं ठरतं. त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्रभर करत असतो. दुसऱ्या दिवशी ते भेटतात. संध्याकाळचे 4 वाजलेले असतात. तेवढ्यात तिला ऑफिसमधून फोन येतो. तसाही त्याला तिला नकार द्यायचा असतो. बोलण्याची पण इच्छा नसते, म्हणून तो तिला बोलतो, मला ऑफिसमध्ये जरा थोडा वेळ काम आहे. तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का? ती, ठीक आहे. दोघेही टॅक्सीत बसतात. पूर्ण वेळ शांतच. कोणीच काहीच बोलत नाही. ऑफिस येतं. ते बिल्डिंग पाशी येतात. तो तिला म्हणतो वर चल, पण ती म्हणते उगीच ऑफिसमधले गैरसमज करतील. मी थांबते खाली, तू ये जाऊन. आणि तो जातो. तो ऑफिसमध्ये जातो. काम करत असतो. त्याचे साहेब त्याला बोलावतात आणि त्याला प्रमोशनचं लेटर देतात आणि बाहेर देशात जायची संधी पण असते. तो खूपच खुश होतो. पण त्याचे साहेब बोलतात की तुला आत्ताच्या आत्ता मला एक प्रेझेंटेशन तयार करून द्यावं लागेल. मला लवकरात लवकर त्यांना सेंड करायचं आहे. तो तयार होतो आणि लागतो कामाला. ती खाली वाट बघत आहे हे विसरूनच जातो तो. 6 वाजतात. नंतर 7, 8, 8:30. फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं. तो जातो साहेबांना द्यायला. ते पण खुश होतात. साहेब, जा आता घरी आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे. तेही वाट बघत असतील ना. त्याला अचानक आठवतं, तो तिला खालीच सोडून आला आहे आणि ह्या प्रेझेंटेशनमुळे विसरून गेला होता. ती गेली असेल निघून असंही त्याला वाटतं. पण जर थांबली असेल तर तो लगेच निघतो तिथून. मन खूपच अस्वस्थ असतं त्याचं. तो गेट बाहेर येतो. पाहतो तर काय, ती असते एका आडोशाला उभी. त्याला काय बोलावं सुचतच नाही. तो, सॉरी ग, मी विसरूनच गेलो होतो. मला वाटलं तू गेली असशील. तू गेली का नाहीस? मला फोन तर करायचा ना. ती, अरे तूच तर बोलला होतास की थोडा वेळ काम आहे म्हणून. मला वाटलं येशील लगेच. आणि फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे? मनात आलं तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर, पण मग ते तुलाच ओरडले असते नंतर. आणि माझ्या घरच्यांना विचारलंस तर त्यांचा पण तुझ्याविषयी गैरसमज झाला असता. वरती जावं वाटलं, पण परत ऑफिसमध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले. आणि तू बोलला होतास ना तो. मग तिला काय बोलावं हेच समजत नाही त्याला. पण तिचं मन आवडतं त्याला. तो, मला आवडली तू. ती, अरे पण असं अचानक आपण अजून काही बोललो नाही. तू, ओळखताही नाही मला अजून नीट. लगेच असं ठरवायचं कारण? तो, हो कारण आहे. पण मला एक सांगायचं आहे तुला. मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो. तीही करत होती, पण लग्नासाठी ती तयार नव्हती. तिला माझ्या प्रेमासोबत माझे पैसे ना प्रसिद्धी हेही हवं होतं. पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी तिला थोडा वेळ मागितला, पण तोही ती द्यायला तयार नव्हती. शेवटी गेली ती सोडून मला. त्यानंतर माझं प्रेम आणि विश्वास सर्व निरर्थक वाटू लागलं. म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ करायचो. तुलाही नकार द्यायचा हेच ठरवलं होतं मी खूप आधी.
पण आज जे झालं त्याने माझे डोळे उघडले. ज्यावर मी इतका प्रेम करत होतो तिने मला कधीच वेळ दिलाच नाही. आणि आज माझ्या फक्त एका शब्दावर ती इतका वेळ थांबली. आणि मी विसरलो होतो की ऐकून सुद्धा तू मला समजून घेतलेस इतकं. कदाचित प्रेम होण्याला अजून वेळ असेल आपल्याला, पण मला तुझा स्वभावच आवडला. ते पुरेच आहे आपल्या संसारासाठी, हो ना? जर तुलाही मी आवडलं असेल तर ती हळूच म्हणाली. मला तिचं उत्तर समजतं. तो आईला फोन करतो आणि बोलतो मला माझी पसंत आहे. मित्रांनो, लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेचं असतं, पण त्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. आवडली तर नक्की शेअर करा.